गुड मॉर्निंग गाइज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि खूप साऱ्या दिवसानंतर व्हिडिओ बनवतो, त्याच्याबद्दल सॉरी. पण आजचा ब्लॉग फायनली आला आहे कारण आम्ही चाललो जव्हारला. मित्राला थोडंसं काम आहे सरकारी त्याच्यासाठी. पण नवीन काय असेल तर तुम्हाला नक्की दाखवेन तिकडे. आपल्या व्हिडिओमध्ये असंच कंटिन्यू राहा. आणि परू हाय कर, हाय कर असा हाय. ओके, तर कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओमध्ये. आता आपण जाणार आहोत जव्हारला. चला तर मग. आणि गाईज आपण चाललेलो आहे, आता आलेले आहेत आपण पेट्रोल पंपाकडे. आता आपल्याला टाकायचं आहे पेट्रोल. कॅमेरा आपला स्टेबल नाही मित्रांनो, तरी समजून घ्या तुम्ही. आता आपण आलोय खानिवलीच्या पेट्रोल पंपापर्यंत. म्हणजे पेट्रोल पंपावरच आलोय आपण. आता आपल्याला टाकायचं आहे पेट्रोल. लेट्स गो. आणि गाईज आपली एंट्री झालेली आहे विक्रमगडच्या बाजारात म्हणजे विक्रमगडच्या नाक्यावर. हे बघा, विक्रमगडच्या नाक्यावर आपली एंट्री झालेली आहे मित्रांनो. हा विक्रमगड आहे. गाईज आपण आलेले आहेत जव्हार. हे बघू शकता तुम्ही. वेलकम टू पर्यटन जव्हार शहरात आपले स्वागत आहे. तर आपण जव्हारमध्ये आले आहेत मित्रांनो. बघा, आता एंट्री झाली आपली जव्हारमध्ये. आपण पठारावरती आहेत, सगळे घाट चढून वर आले आहेत आणि चाललो आपण प्रांत ऑफिसमध्ये. ओके, तिकडे बघण्यासारख्या गोष्टी तुम्हाला दाखवू आम्ही. तुम्ही अशाच कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओमध्ये. गाईज बघू शकता, आपण आता थांबलोय, वर आलोय पठारावर. नाश्ता करायला या हॉटेलमध्ये चाललोय आपण. चला गाईज आपण जाऊया नाश्ता करायला. तुम्ही बघू शकता हॉटेल आहे. तिथे आलात जर तुम्ही, हॉटेल शिवनेरी लागेल तुम्हाला, तर तिथे येऊन तुम्ही नाश्ता करू शकता. मी आणि माझा मित्र आता काहीतरी नाश्ता नाही घेतो, नाश्ता करतो. अवतार बघा काही आमचा कसा झाला आहे. गाडीवरचा अवतार असाच. भावाचा अवतार आता काहीतरी आपण ऑर्डर करू नाश्ता करू आणि पुढच्या कामासाठी आपण निघूया. असेच राहा आपल्या व्हिडिओमध्ये, कंटिन्यू राहा. ओके, हे बघा मित्रांनो, आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहे, हॉटेल शिवनेरी जव्हार दर्शन. हा बघा, आता इथे तुम्ही आले का त्याच्यामध्ये असा एक बॅनर लागेल. असा एक बॅनर आहे आणि बाहेरून तुम्हाला दाखवलं मी पोस्टर येतं. आणि आतमध्ये याल तर बसण्याची सोय एकदम छान केलेली आहे. तर आता आम्ही वेटिंग करतो आहे आमच्या ऑर्डरची. ऑर्डर येणार आहे इकडनं, बघूयात. मित्रांनो आपला रेडी झालेला आहे सगळा नाश्ता. हा बघा, दादांनी आणला आहे. दादा इथं प्रकल्प ऑफिस कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? प्रकल्प ऑफिस इथं कुठे आहे तुम्हाला माहिती आहे? जव्हारमध्ये आतमध्ये जायला लागेल सरळ. नाव काय दादा तुझं? एकदा हाय कर ना. थँक्यू. यांनी नाश्ता दिला आपल्याला मित्रांनो. आम्ही घेतला बुर्जीपाव घेतलाय. बुर्जीपाव मला याला मिसल पाव द्यायला पाहिजे, तर मला यो द्यायला पाहिजे. हा बघा, हा आमचा नाश्ता आहे.
आणि हा माझा नाश्ता आहे. ओके नीलू, करायचा स्टार्ट. चला मित्रांनो, भेटूयात आपण नाश्त्यानंतर. आणि गाईज आपला नाश्ता झालेला आहे. आता आपण निघत आहोत पुढच्या प्रवासासाठी. पुढच्या प्रवासामध्ये तो जव्हार गाव दिसतो का तुम्हाला? तो बघा, तो जव्हार गाव आहे. आपला नाश्ता झालेला आहे शिवनेरी हॉटेलच्या इथे. हा जे पण तुम्ही याल ना तर इथे जेवणा बिवणाची किंवा नाश्त्याची एकदम उत्तम सोय असते. इथेच आम्ही नाश्ता केला आहे आणि आम्ही आता निघतो आता पुढच्या प्रवासासाठी. याच रस्त्याला जायचं आहे आणि तिकडे जव्हार गावात तिथं प्रांत ऑफिसच्या तिथे आपल्याला जायचं आहे. असेच कंटिन्यू राहा तुम्ही व्हिडिओमध्ये आणि एन्जॉय करा आपले व्हिडिओ. गाईज आम्हाला मीटिंगवर ठेवलेले आहे 2 वाजेपर्यंत. गाईज आपलं काम झालेलं आहे. इथे 2 तास वेट केल्यानंतर हे बघा या कार्यालयामध्ये. चला तर आता आपण जाऊयात घरी. लेट्स गो. घरी म्हणजे नाही, आता जाऊयात आपण फिरायला, थोडे ठिकाणं बघू, नंतर जाऊ आपण घरी. ओके लेट्स गो. आणि गाईज आपण पोहोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण शिरपामाळच्या प्रवेशद्वारजवळ आणि आपण जात आहोत आता आतमध्ये. चला तर मग आमच्या मागे. पुन्हा एकदा क्षमस्व आहे, मी काय खूपच दिवसानंतर हा ब्लॉग बनवायला लावला, कारण ब्लॉगच सॉरी मी माझी तब्येत पण बरी नव्हती, त्या कारणाने मित्रांनो हा ब्लॉग. हाय गाईज बने रहो, हम आए है शिरपा माल पे. म्हणजे आपण आलोय शिरपा माळेमध्ये. तुम्ही सांगाल हिंदी भयांसारखा हिंदी का बोलतो, तर सॉरी जास्ती एक्साइटमेंट वाढली ना माणसाची का आपोआप हिंदी इंग्रजी सगळ्या भाषा निघून जातात माणसाच्या तोंडातून. सो शांत ठिकाण आहे तरी आपण भेट द्यायला चाललो आहे. हे बघू शकता इकडे शांत ठिकाण आहे. चला तर मग भेट देऊयात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणाला, शिरपामाळ या ठिकाणाला. आपण आलेला आहे त्या पावन ठिकाणाकडे जिथे छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवरून परत येताना जिथे त्यांचे पदस्पर्श झाले होते त्या ठिकाणावर. हे बघू शकता तुम्ही, हा इथला जवळचा एंट्रन्स आहे आणि हेच ते आहे ठिकाण. इथे आपलं यायचं होतं. हे बघा, हे आपण 2दा आपण जव्हारला येऊन पण या ठिकाणी नव्हतो आलो, बट आज पहिल्यांदा आपण आलोय. ह्याच्या कामानिमित्त काय नाही पण चांगल्या कामासाठी तरी आपण आलोय. आणि इथे येतात आपल्या तुमच्या माझ्यासारखे. हे दादा पण आलेत. कुठून ना आलेत तुम्ही? डहाणूवरून आलेत ना. कसं वाटतं इथं आल्यानंतर? मस्त, एकदम छान वाटतंय ना. हे मस्त एकदम भारी वाटतं इथं आल्यानंतर. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा शिरपामाळ या ठिकाणी आहोत आपण. हे बघा हे दादांनी जरा, तू पण येशील दादा, तू पण आहे कर एकदा. काय नाव आहे तुझा? काय नाव आहे? कसं? ओके ओके. डहाणूवरून आलेले आपले भाव आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता, म्हणजे इकडे बघण्यासारखं म्हणजे आता सध्या तुम्हाला हिरवळला दिसणार जास्त, बट तुम्हाला दाखवतो इकडचा आजूबाजूचा निसर्ग. हा बघा या टाईपने निसर्ग आहे सगळा. काजू बिजूची झाडं इकडे जास्त आहेत पठारावर. तिकडे 2-4 मुलं आहेत आणि तिकडे पाणी आहे. काय तिकडे डॅम आहे? चला दाखवतो तुम्हाला मी तिकडे काय आहे. कायच तुम्ही, हे आपलं ठिकाण शिरपामाळ. आणि हे बघू शकता तुम्ही, हे खडखड डॅम आहे. खूप मोठा डॅम आहे मित्रांनो. एकदम छोटासा दिसतो पण मोठा डॅम आहे मित्रांनो. पण खूपच मोठा डॅम आहे मित्रांनो. हा खूप दूर आहे, खाली आहे. तर हा बघा, हा पठारावर, पूर्ण प्रदेश पठारावर आहे. हे बघू शकता मुलं आहेत, 2-4 मुलं आहेत. आणि हा हेच ते ठिकाण जिथे आपल्याला यायचं होतं. प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावंत राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे गाईज आम्ही गाडीला चावी ठेवलेली आहे. सॉरी चावीला गाडी नाही, गाडीला चावी ठेवलेली आहे. तर अशा रीतीने आम्ही विसरून आलोय गाडीला चावी. शिरपामाळच्या एंटर करण्याच्या अगोदर इथे गाड्या लागतात उजव्या साईडला, तिथेच आम्ही गाडी लावलेली आहे. म्हणजे गाडीला चावी राहिलेला आमचा जीव धसधस होतोय, कारण गाडी आपण बाहेर लावले आणि नवीन ठिकाणावर लावले का जिथं आपले म्हणजे आपण बाहेर आलोय थोडासा आपल्या गावापासून, त्याच्यामुळे थोडीशी धसधस वाटते. पण डोंट वरी, भेटायला असं जर तर इकडची सगळी चांगली माणसं आहेत असं आम्हाला वाटतं आहे. तोपर्यंत आमची होप आहे सगळी माणसं चांगलीच असतात. ओके सो डू कंटिन्यू इन आवर व्हिडिओ अँड वॉच इट. ओके. आणि गाईज आपण आलेले आहेत हनुमान पॉईंटवर, म्हणजे हनुमानाचं मंदिर आहे इथे. आणि इथे सेल्फी पॉईंट आहे, याला सेल्फी पॉईंट पण बोलतात. आपण मागच्या 2 वेळेस इथे आलो होतो आपला मित्राने आपण, तर हा आलेला नव्हता. तर याला पहिल्यांदा कुठे आम्ही पण शोधत आलो. आम्ही पुढे निघून गेलो होतो आणि इथले आपल्याला जास्ती प्रॉपर माहिती नाही,
म्हणून आपण पुढे निघून गेलो होतो शोधत रस्ता बरोबर आलो आपण. तर तो आहे सेल्फी पॉईंट, तुम्ही बघत आहात तिकडे. तर तिथे सेल्फी काढायची त्याला. सेल्फी काढल्यानंतर आपण निघणार आहोत घरच्या दिशेने, कारण टाईम झाला आहे खूप. आपण आलो होतो, कधीच सरकारी कामांमध्ये वेळ लागतो, तर खूप वेळ झालेला आपल्याला. तर जाऊ आपण आता घरी. पहिल्यांदा जाऊयात आपण तिथे सेल्फी पॉईंटच्या तिथे. ओके चला. तर मग आमच्या मागच्या वेळेस पण आपण इकडे आलो होतो. ते खूप सारे येतात फिरायला आपल्यासारखे, तुमच्या माझ्यासारखे बरीच जण येतात. काय बघा इकडं आता तुम्ही उन्हाळ्यात याल तर मागच्या याच्यामध्ये पण तुम्ही बघाल ना, तर असाच पठाराचा भाग आहे आणि पावसाळ्यात बघण्यासारखं असतं इकडे. पण पावसाळ्यात आपण आलेलो नाही अजूनपर्यंत, येण्याचा प्रयत्न करू आपण. आता उन्हाळ्यात आलो तर आपण हे बघा, हा तो पॉईंट आहे लव जव्हार म्हणून. आणि जव्हारला आल्यानंतर इथं जर नाही आलं तर नाही आल्यासारखंच होतं ते, त्याच्यामुळे आलेलं चांगलं असतं. ओके, थोडीशी फोटोग्राफी आम्ही करतो आणि मग निघूयात आपण. आणि गाईज आपण इथं आलो होतो सेल्फी पॉईंटच्या इथे. तर आपला भावा भेटतोय, त्यांनी फोटो थोडेसे काढले आहेत. थँक्यू भावा. कुठला तू? गावाचं नाव सांग एकदा. घेवंडा. आणि नाव तुझा? श्रीराम फुपाणे. हा डान्सर या, याला पण सपोर्ट करत. तुझं चॅनल आहे का? नाही चॅनल नाही, पण तरी पण अशा माणसांना सपोर्ट करत जा, कारण आपल्यासारखीच येते पण. आणि हे दोघं जाणार आहे त्याच्यावर जोडीला, त्या ताई तिकडे तोंड दाखवत. चला ठीक आहे, इकडचं काम झालेलं आहे आपला. आता चला जाऊयात आपण घरी जाण्याची आपली जास्त घाई आहे. सरकारी कामामध्ये टाईम झाला आपला. ओके. आणि गाईज इथं आपला ब्लॉग आपण एंड करत आहोत. तुम्हाला आपल्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करत जा. आणि नवीन असणारे नीलू काय करायचा? सबस्क्राईब. त्याला शब्द आठवत होता, तर त्याला त्याच बोलायचं होता. मित्रांनो त्याच करा तुम्ही, म्हणजे ज्याला आवडत असतील आपला व्हिडिओ. म्हणजे बघा हनुमंतांचं पण आम्ही दर्शन घेऊन चाललो आहे. तर आम्हाला तुमची पण साथ असू द्या आमच्या मागे, कारण तुम्ही सगळ्यात मोठे आहेत आमच्यासाठी. ओके, तर असेच बनून राहा आपल्या चॅनलवर. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करत जा तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ आवडतात. आणि असेच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.